पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। पाणी तर आहे, तान भागवलीस, आता तुझी कायमची तान भागवतो मी। अये वल्ली कशी झालीस? या हिरीचं पाणी नाही दिसायला हे। कोणी घातली फुंकर? शरीवरीच आहेस ना? कोण आहेस? अये सांगती का कोण आहेस? बिनबिनलं काहीतरी बिनबिनलं। फुंकर बोळखू येते का बघ। जमली ना तुमची स्टाईल? मी दिसते समोर तरी विचारताय शर्वरी आहे का? मी शर्वरीच आहे, आणखी कोण असणार? हे काय एवढी कशी काय भिजलीस? फुंकर घातली कोणतरी, झाली ओल्ली। मी घागरीमधून डायरेक्ट पाणी घ्यायला गेले, सगळी अंगावर उलटली। काय हे शरू, किती दांदरटपणा करतेस ग? मागच्या वेळेस असं दांदरटपणा केला होतास, तुझं बोट कापलं गेलं होतं, आठवतंय ना तुला? बरं, तुझा पाण्याचा तांब्या मी वरती भरून ठेवलाय, तू इथे काय करतेस? मी वर कुठे गेले अजून? झोप नव्हती लागत म्हणून खालीच थांबले। बरं ठीक आहे, जा कपडे बदल जा। तारा, तिच्यामध्ये काही बदल वाटतोय का? तुम्ही पण बघितलत ना कशी वागली ते? काहीतरी बिनसलंय बघा, म्हणजे अशी अंधारी येते बघा, एकदम असं कालोख होत असलं। औषधवाली बाई म्हणली होती काहीतरी बिनसलंय शरीवरीचं, पण मालकांचा विश्वास नसन या सगळ्यावर, खोटं वाटत असन त्यांना।
आपण एक वेळ डोळ्यांनी बघितलेलं खोटं असतंय, पण चव घेतल्यावर कळतंय ना दूध आहे की ताक आहे. तू काय एक्झॅक्टली बदल नोटीस केला तिच्यामध्ये? हा, नोटीस आय मीन तू काय काय बघितलं, काय काय बदल झालाय तिच्यामध्ये? मैत्रिणी येण्याचं बंद झालं. तुला कसं माहिती तिची मैत्रीण येणं बंद झाले ते? बिनबिनायचं थांबलं होतं धाकलं मालक. तुम्ही काल रात्री शरीवरीला घेऊन आलात ना, तेव्हा बिनबिनला बघा तसलंच. काही गोष्टी मला लक्षात ठेवायला हव्या. 1, ताराच्या फिरक्या नजरेपासून सावध राहायला हवं. 2, नानांना तीळ तीळ करून मारण्यापेक्षा थेट मारायला हवं. शरू, 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 अरे प्ले तरी कर. आई शपथ, काय मस्त ऐकायला येत आहे. आज मी दिवसभर हेच ऐकत बसणार. काय पहिल्यांदा ऐकतेस का तू? खूप दिवसांनी ऐकलं ना. बरं ऐक ऐक, मी बाहेर चाललोय बाजारामध्ये. तुला काही हवंय? होय, मी बाजारात चाललोय. तुला काही हवंय का? पोरकुट. काय? पोरकुट सोडून काही आण. सोड ना तिचा विचार. ठीक आहे ना यार, विसर ना तिला. विसरेन मी. ती जवळ आली तरी बोलणार नाही तिच्याशी. ओके. बर, मी बाजारात चाललोय. येताना तुला मस्त खाऊ घेऊन येतो. काय? बाय. तिसरी गोष्ट, अंतूला अनंत न म्हणता बाबा म्हणायचं. सॉरी अंतू, तुला फसवून ठेवण्यात काहीच रस नाहीये, पण पर्याय नाही. अरे काय घाबरला की काय? येडे, जरा सांगत जा ना. तुला विचारत होतो मी. काही काय? अरे शशा, तुझे डोळे बिळे का लाल झालेत? नाही, तू आम्हाला प्यायला बोलवत नाही ना, तुझा प्रॉब्लेम आहे. म्हणजे आम्हाला पण बोलवलं असतं तर आम्ही पण भूतासारखे डोळे लाल केले असते ना. काय गोष्टी अशा असतात ना ज्याच्यासाठी गाव गोळा करायचा नसतो. बोबाटा झाला ना, हातात आलेल्या गोष्टी निसटून जातात. काय येड्यासारखा बडबडतोय? सकाळ झाली तरी तुझी अजून चढलेलीच आहे काय? चढली बिडली नाही रे. ए, ते जरा रात्री एक काम करत होतो, त्याच्यामुळे झोप नाही झाली, म्हणून डोळे लाल आहेत. तू 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 निघ बरं. उगा डोकं नको खाऊ. ए रे शशा, बरेच दिवस झाले बघतोय, लय टाळायला लागलाय आम्हाला. नाही, चाललेलं काय असतं तुझं? काय मोठं काम बिम घेतलंस की काय? म्हणजे आम्हाला पण सांग, आम्ही पण मदत करू. काम? आणि मी अरे उलट भविष्यात काम करावं लागू नये म्हणून मी एक गोष्ट शोधतोय. बघू जरा. ए, पुस्तक नाही, आपला किस्मत खोलायची चावी आहे, चावी. अरे काय ज्योतिष बितिषच्या नादाला लागला की काय? तुला गुप्तधन कसं शोधायचं माहिती आहे? गुप्तधन? नाही, तू गेल्या वेळेला काय बोललेला ते काय? हा तेच. कसं शोधायचं गुप्तधन सांग. नाही, आपल्याला काय माहित नाही. कळलं? तुमच्यासारख्या चिल्लर लोकांसोबत मी का राहत नाही ते. कारण तुम्हाला जे माहीत नसतं ते मला माहीत असतं.
आता मी लय पैशावाला होणार, कारण गावात गुप्तधनाचं ठिकाण कुठं आहे ते मला कळलंय. आणि आता मी ते मिळवणारच. काय आपल्या गावात गुप्तधन आहे? ए बोंबलू नको ना, कशाला बाबाटा करतो? कुठं आहे? जिथं सगळे जायला घाबरतात. चंद्रविलास मध्ये? पाहिजे का तुला गुप्तधनातला हिस्सा? हा म्हणजे चालेल. दिला तुला गुप्तधनाचा अर्धा हिस्सा दिला. पण आता अर्धा हिस्सा द्यायचा म्हणल्यावर अर्धी रिस्क पण घ्यावी लागेल ना. अरे तू बोल फक्त, काय करायचंय? काय नाही, गुप्तधनाचा पेटारा शोधायला माझ्या संग चंद्रविलास मध्ये यायचं. अरे असं काय करतो लेका? तुला माहिती आहे ना त्या वाड्यात भूत आहे. आता एकदा तू बघितलेलंस की तापाना फणफणला होतास, विसरलास की काय इतक्यातच? तुला सांगतो त्या वाड्यातलं 100% भूत आहे. तुला झपाटला ना तेव्हाच कळेल. त्या महाजनाची पोरगी सुद्धा असंच एकटी बडबड करायची, म्हणजे तिला सुद्धा भूतानं झापाटलं की काय? महाजनाच्या पोरीला भूतानं झापाटलंय. महाजनाच्या पोरीला भूतानं झपाटलं. ऐकलं का? अगं ती महाजनाची पोरगी एडी बिडी नाही, तिला वाड्यातल्या भूतानं झपाटलंय. भूतानं. अरे शशा, तुला झपाटलंय का तिला? तू कशाला येड्यासारखा ओरडतोय? दाराला कुलूप आहे, बोंबलतो येड्यासारखा. अरे भूतभीत नाही लागले. ही माझी आई आहे ना, मार्केटला जाताना बाहेरून लॉक लावून जाते का, विभा असते ना आतमध्ये, तिला वाचवते माझ्यापासून. पण किती दिवस वाचवणार? हा, गुप्तधन मिळालं ना की ती स्वतःच आणून सोडेल काय. अरे पण काय गुप्तधन करतोय? सोड त्या चंद्रविलास सणात. बाई असो की पुरुष, गोलब घराण्याला चंद्रविलास काय सोडत नाही. आता आपण लय पैसेवाले होणार, कारण आपल्याला गावातल्या गुप्तधनाचा ठिकाणा समजलाय आणि आता मी तो मिळवणारच. असो, आता जे झालं ते आठवून चालणार नाही, तर ते पुन्हा घडू नये यासाठी प्रयत्न करायला हवेत. माझी लेक आली आहे, माझी नंदा आली आहे, याचा मला भल्यासाठी उपयोग करायला हवा. या वाड्यात त्या नरहरीला शह देण्यासाठी कोणीतरी आलंय, पण त्याला नंदाशी लढताना शरूच्या देहाची हानी होऊन चालणार नाहीये. वा, शरू आणि नंदा एकमेकींसाठी ढाल तलवार झाले आहेत. नंदाने नरहर पंताला चकवायसाठी शर्वरीचं शरीर घेतलंय. आता नरहर पंता, तू काहीच करू शकणार नाहीयेस. तुझीच वाट बघत होतो मी नंदा. मी हसले ते तुमच्याकडे बघून नाही, तर माझं कार्य पूर्ण होणार म्हणून. तुम्ही मला असं भावनिक अटकळ घालाल आणि मी त्याला पुन्हा बळी जाईन. मी मागच्या वेळी चुकले, पण तशी चूक मी यावेळी करणार नाही. नाही नाही नाही, नको. हे बघ तुम्हाला केव्हाही मारू शकतेस, पण त्याआधी एकदा माझं म्हणणं तर ऐकून घे. हे बघ, मी जे सांगतोय ते
फक्त महाजनांच्या भल्यासाठीच आहे ग बाळा. माझं बोलणं नाही ऐकतस मला मारण्याचा अजिबात विचार करू नकोस. एकदा तू माझं म्हणणं ऐक आणि मग मी स्वतःच मरायला तयार होतो. शर्वरीकडे लक्ष ठेवायला जमेल का? म्हणजे काय करायचंय मी समजलं नाही. तिच्यावर लक्ष ठेवायचंय. तिला काय हवं नको ते बघायचंय. तिला वाड्याच्या बाहेर जाऊ द्यायचं नाहीये आणि नानांच्या खोलीमध्ये तर अजिबात नाही. पिकाची राखण करीन गोफन. बिरबिरल्या दगडाच्या दाण्यावर मन. दानाला नको इजा वनार पाखराला सजा. मालकाने माझ्यावर दिली जिम्मेदारी. आता बघते शरीवरीला आणि राखण करते चंद्रविलासची. शरीवरीची अशी गोपन करते आणि अशी गरगर गरगर फिरून अशी उडवते त्या पाखराला. वार आहे वार. वाऱ्याचं पाखरू उडून जाईन. दारे खिडक्या बंद केल्यावर काय होतंय? वारं उसमटतंय आणि थांबतंय फिरायचं. त्या वाऱ्याला आता मी थांबवणार. त्या शक्तीला आता मी थांबवणार. धाकले मालक असताना जड गेलं असतं त्या शक्तीला शरीवरीच्या अंगातून काढायला. पण आता मालकांनाच सांगितलंय मला शरीवरीवर नजर ठेवायला. तारा जागा बदलतो पण आभाल नाही सोडत. वाड्याचं रक्षण करायला मला परशा करावा लागणार आहे. निरागस देहाला परश करायची पहिलीच येले. पण शरीवरी मी तुला परश करणार. पाण्याचा बाण जेव्हा फुटतो ना तेव्हा त्याच्या समोर जे असतं ते सगळं वाहून देतं पाणी. कारण त्यात ताकद असते तेवढी. जशी या हातांमध्ये कळलं सगळ्यांना या हातामधली ताकद. हाताच्या अमर्याद शक्तीने असं एका टिचकीत ते पाखरू उडून जाईल. नजरेनं लक्ष ठेवतात ती माणसं आणि हातानं लक्ष ठेवती ती तारा. शरीवरी वेळ निसटून गेल्यावर पश्चात्तापाला काही अर्थ नसतो. कारण तोपर्यंत कृती हातून घडून गेलेली असते. मी तुझ्यासमोर हातबल आहे. तुझ्या अमानवीय शक्तीसमोर माझं काहीही चालणार नाहीये. पण तूच म्हणतेस ना कृती घडून गेली तर तुलाही पश्चाताप होईल बाळा. एकदा विचार कर. तुझा आणि अनंताचा गैरसमज झालाय. मी मला जसं पाहत आहे तसा मी नाहीये ग. किती बिरबिरशील. सापडलीसच ना? सापडलीसच ना? शरीवरी आता कोरी हो पाटीसारखी.
मी आई नाही तर काळजी घ्यायला. तुला काही झालं तर कसं चालन? समुद्राचं खारं पाणी नदीला नाही सांगितलं कुणी. समुद्राचं खारं पाणी नदीला नाही सांगितलं कुणी.